आणि नाशिक पोलीस शुभम खैरनारच्या घरी दाखल झालेले आहेत। शुभम सोबत राहत असलेल्या तरुणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। नीट परीक्षेसंदर्भातील पेपरफुटी प्रकरणामध्ये कारवाईला बराच वेग आलेला दिसतोय। नाशिक पोलिसांची 2 पथकं शुभमच्या घरी सध्या दाखल झालेली आहेत, त्यांच्याकडून तपास सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता नाशिक पोलिसांकडून देखील तपास केला जातोय। नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे देखील या सगळ्या दरम्यान जे पोलीस होते ते या ठिकाणी दाखल झालेले होते। आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर शुभम खैरनार जो आरोपी नाशिकच्या या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आता हे पथक आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान शुभम खैरनार याचा ताबा जो आहे तो कालच्या दिवशी सीबीआयने घेतलेला होता। नाशिक पोलिसांकडून या सगळ्या संदर्भात कालच्या दिवशी ताब्यात घेण्याची कारवाई खरं तर करण्यात आलेली होती। राजस्थान पोलिसांकडून ज्या वेळेला हा सगळा निरोप नाशिक पोलिसांना ताब्यात घेण्यासाठीचा आलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तातडीनं नाशिक पोलिसांनी शुभम खैरनार याला ताब्यात घेतलेलं होतं। विशेष म्हणजे आपली ओळख पटू नये यासाठी शुभम खैरनार यानं हेअरस्टाईल बदललेली होती, वेशभूषा देखील नोटीस देऊन गेली की त्याच्या भावाला अरेस्ट केली, त्याची लेखी माहिती त्यांनी दिलेली आहे। मग तो इथे थांबलेला आहे त्याच्या मित्रासोबत। सर हिंदी में जानना चाहिए, आप यहाँ पर आए हुए हैं, क्या आपने जांच किया है कौन यहाँ पर ठहरा सर बोलिए कल शुभम को हाँ सर बोलिए। आप लोग यहाँ पे आए थे, मीडिया पर्सन, ये मालूमात हमको मिला इसलिए हम यहाँ पर आए। तो यहाँ पर कल जो खैरनार को यहाँ पे सीबीआई की टीम लेके गई इंक्वायरी के लिए, उसके भाई को उन्होंने बुलाया था, उनको लेखी रिटर्न में वो देकर गए कि उसको हम अरेस्ट करके लेके जा रहे। ये मालूमात दिया था, ये मालूमात तो उसके बाद यहाँ ठहरा है। और उसके 2 दोस्त है, टोटल 4 बंदे हैं ये रूम में, कोई लेडीज या कोई, और उसमें कोई सस्पेक्ट अभी कोई दिखा नहीं है। ये इंक्वायरी सीबीआई की चल रही है। तो आपसे रिक्वेस्ट है कि ये जो भी होगा इन्वेस्टिगेशन सीबीआई कर रही है, हम लोग यहाँ पे कोई इन्वेस्टिगेशन नहीं कर रहे हैं। ओके, फैमिली से कोई संपर्क हुआ है सर? फैमिली से कोई आया है यहाँ पे? उनका सगा भाई आया है नांदगांव से, वो रुका है इधर। कल उसको सीबीआई ने बुलाया था, उसको रिटर्न में नोटिस दिया है। अच्छा, तो क्या भाई से भी पूछताछ? ये इंक्वायरी जो है ये इन्वेस्टिगेशन सीबीआई कर रही है, हमारी लोकल पुलिस यहाँ कोई इन्वेस्टिगेशन नहीं कर रही। आम्ही इथे कुठलाही तपास करत नाहीये, हा तपास सीबीआई कडे आहे। आम्ही कुठलाही तपास किंवा कुठलीही झडती किंवा कुठलाही तपास आम्ही करत नाहीये। ज्याला खैरनारला काल घेऊन गेले त्याचा भाऊ, त्या भावाला बोलवलं होतं काल सीबीआयने लेखी पत्र देण्यासाठी, त्यासाठी तो इथे आलेला आहे। आणि त्याच्यासोबत त्याचे 3 मित्र आहेत, ज्यापैकी त्याचा एक रूम पार्टनरच आहे खैरनारचा, आणि 2 जे आहेत ते याच्यासोबत आलेले आहेत। असा तिथे काही दुसरं कोणी त्या 4 पर्सन व्यतिरिक्त कोणी नाहीये त्या रूम पार्टनर। तो काय करतो सर? रूम पार्टनर इथेच आहे, तो कुठेतरी खासगी बँकेत सर्व्हिस करतो। सर काही तक्रारी होत्या? हा तपास सीबीआयचा आहे, त्याच्यामध्ये संबंध काय आहेत काल ते येऊन गेले, चौकशी केली त्यांनी, पूर्ण सर्व चौकशी केली। या भावाला पण बोलवलं होतं, त्याची पण चौकशी झालेली आहे। आणि ती काय चौकशी असेल ती सीबीआय करते, त्यामुळे आम्हाला त्या संदर्भात सांगता येणार नाही। इथे मीडिया पर्सन आले, खूप मीडिया आलेला आहे यार बिल्डिंग समोर, आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही इथे आलो होतो। आणि इथे आलो तर त्या रूममध्ये कोण आहे, तिथे पर्सन काही आहेत का हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलो। थँक्यू सो मच सर, थँक्यू। शुभम खैरनारचं नाशिकमधलं घर आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी अशी माहिती दिली आहे की हा सगळा तपास सीबीआयच्या अंडर सुरू आहे, सीबीआयची इन्क्वायरी सुरू आहे। सख्खा भाऊ शुभमचा आला होता, त्याची सुद्धा चौकशी झाली। 4 जण या अपार्टमेंटमध्ये राहतात सुद्धा। अपार्टमेंट जे आम्ही तुम्हाला दृश्यांवर दाखवतोय तिथं शुभम वास्तव्यास होता आणि पोलीस कोणाचाही तपास करत नाहीयेत। मात्र आता पोलिसांनी ही सगळी प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलंय।